तर फायनली गाईज आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्हाला गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे. गणपतीसाठी फक्त आता 2 दिवस बाकी आहे, उद्या आणि परवा गणपती बसणार आहे. तर आम्ही ह्या ठिकाणी गणपती बसवणार आहे. तर सगळं आता हे फिश टँक ह्या साईडला ठेवावं लागेल. या ठिकाणी आपण गणपती बसवणार आहे. तर हे फिश टँक आणि जो त्याच्या खुर्च्या वगैरे त्या आपण आता एका साईडला करून ठेवू, कारण त्या ठिकाणी आपण गणपती बसवणार आहे. म्हणजे गणपती बाप्पांचं तिथं आपण विराजमान करणार आहे. आणि ते फिश टँकचं पण पाणी मला 50% चेंज करायचं, तर पाणी कमी करून आपण त्या फिश टँकची जागा चेंज करू शकतो. म्हणजे आपण तिथं गणपतीचं डेकोरेशनचं सामान ठेवू शकतो. तर चला आता आपण करू ते सगळं गणपतीच्या डेकोरेशनची तयारी. अगोदर हा सगळा पसारा आवरून घेऊ. इथं कूलर ठेवलं होतं आपण, आता ही कूलर आपण स्वच्छ करून घेतलेले. ती घाण आता साफ करून घेऊ आपण. आपण फिश टँकचं पाणी अर्ध कमी केलेलं आहे, म्हणजे आपण त्या साईडला ठेवू शकतो. आता जागा चेंज करू आपण फिश टँकची. फिश टँकची जागा आपण चेंज केलेली आहे. आता हे जे कूलर आहे आपण ह्या ठिकाणी ठेवू, म्हणजे की आपण तिच्यावर आपण गणपती बसवू शकतो. आणि हा सगळा सामान आता आपण एका साईडला करून घेऊ, खुर्च्या वगैरे. आणि इथं आपण सगळे डेकोरेशन करणार आहे गणपतीसाठी. या ठिकाणी गणपतीचं डेकोरेशन करणार आहे आपण. सगळं सामान आणलेलं आहे. आणि दरवर्षीप्रमाणे मम्मी आणि मीच गणपतीचं डेकोरेशन करणार आहे याही वर्षभर. आता बघू डेकोरेशनला किती वेळ लागतो, काय लागतो, आणि डेकोरेशन कसं करता येईल ते सगळं बघतो. मम्मी आणि मीच बघतो. इतकं डेकोरेशन झालंय आता मम्मी आणि मी केलेलं आहे. अजून थोडाफार काही चेंजेस करू शकतो का ते पण बघतो. आता ही लाइटिंग वगैरे लावतो. याच्यानंतर जर अजून काही चेंजेस करायचे असेल तर ते पण करून घेऊ. मग फायनल बघू आपण काय काय नाही. आता हे लाइटिंग लावतो. ऑलमोस्ट डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. फक्त इथं जो कापड टाकणार होतो आपण, हा तो काही सूट होत नाही. आता मम्मी आणि मी जातोय आता बाहेर घेण्यासाठी, नवीन कापड घेण्यासाठी जातोय आता बघू. एक तर तिथं नारंगी नाही तर लाल रंगाचा कापड तिथं टाकू शकतो आम्ही ह्या कूलरवर. मग बघू कसं दिसतंय काय. आता जातो. मूर्ती पण झाली तर सिलेक्ट करून घेऊ. जमलं तर उद्याच करू मूर्ती सिलेक्ट. पण आता फक्त तेवढं काम आहे तेवढं करून घेऊ का. मम्मी आता चहा करते. आता चहा वगैरे पिऊ. तोपर्यंत मला पण आता काम सांगितलं मम्मीने, कांदा वगैरे कापून ठेव म्हणे. लवकर स्वयंपाक वगैरे करू, मूर्त्या वगैरे बघू. अजून तो कापड पण घ्यायचा आहे. मग ते सगळं झाल्यानंतर आपण डेकोरेशन पण पूर्ण कम्प्लीट करून घेऊ. आणि सध्या आता पाऊस पण चालू आहे. पाऊस बंद झाल्यावर आणि चहा वगैरे पिऊन झाल्यावर आपण जाऊ आता गावामध्ये, पाचोऱ्यामध्ये. गावामधून आता पडदा वगैरे आणलाय डेकोरेशनसाठी. गोल्डन कलरचा पडदा एकदम भारी आहे. आणि मूर्त्या पण बघून आणलेला आहे. प्रत्येक ठिकाणी मूर्त्या बघितल्या, खूपच छान मूर्त्या आहे सगळीकडे. तर फायनली गाईज आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आपण गावामधून हे 2 कापड आणले होते. हा एक गुलाबी आणि हा एक गोल्डन कलरचा कापड आपण गावामधून आणला होता. सगळी लाइटिंग वगैरे पण लावलेली आहे आपण. बघा हा फायनल
लुक आहे आपल्या डेकोरेशनचा आणि इथं आपले बाप्पा विराजमान होणार आहे. आणि आज पुरता एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.